लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की जीवानंदिनी त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात. तेव्हा खरं तरी ते जीवा म्हणत असतो, नंदिनी काय झालं, एवढं का टेन्शन घेतेस असं म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी म्हणत असते, अहो पाहितलं ना तुम्ही, आई काव्याशी बोलत होती, मला तर वाटलं काव्याला सगळं काही आई सांगेल, पण असं नाही झालं, बरं झालं. त्यावर जीवा म्हणत असतो, हो ना, मलासुद्धा ह्या सर्व गोष्टी कळतच नाही नेमकं काय चाललं हे. म्हणजे बघ ना, आपलं मिसकॅरेजचं सत्य जेव्हा आईला कळलं तेव्हा आई स्वतः काव्याला सांगण्यासाठी इथे आपल्याला बोलत होत्या, पण आता त्याच म्हणतात की काव्याला काही कळता कामा नाही. हे सर्व काय चाललंय, म्हणजे आपल्याला खरंच सांगून नाही का द्यायचं कोणालाच, असं म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी म्हणत असते, आता आई आहे ती काळजीपोटी हे सगळं काही करते. तिला चांगलंच माहीत आहे की जेव्हा काव्याला हे सर्व कळेल तेव्हा काव्याला किती मोठा धक्का बसेल आणि ह्या सर्व गोष्टी ती सहन करू शकेल का. त्यामुळेच आई आपल्याला हे सगळं काही सांगते. मला पण हे सर्व ओझं घेऊन फिरताना फार टेन्शन येतं, काय करू मला हे कळतच नाही, असंही ते नंदिनीचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र जीवा तिला समजावून सांगतो, तुला माहिती आहे का माझी आजी काय म्हणायची, बघ हे खोटं तर खोटंच असतं, पण एखादं खोटं जर दुसऱ्याच्या भल्यासाठी असेल, दुसऱ्याचं काही नुकसान होत नसेल तर ते खोटं खोटं नसतं. असं म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी जीवाजवळ जाते आणि म्हणत असते, जीवा तुम्ही तुमच्या आजीला खरंच मिस करता ना. असं म्हटल्यानंतर आता इथे जीवा म्हणत असतो, हो खरंच मिस करतोय, आज जर माझी आजी असती ना तुझे भरपूर लाड केले असते. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण आजीचा नातू आहे की माझे सगळे लाड पुरवण्यासाठी, पण मी आता काहीतरी करणार आहे. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, काय तू काहीतरी करणारच, बायकोचा मूड होई बरा तोची दिवाळी दसरा. असं म्हणून आता तो म्हणत असतो की आता दरवाजासुद्धा लावला आहे, म्हणजे आपल्या दोघांच्या किसमध्ये आता कुणीही येणार नाही. त्यावर नंदिनी म्हणतात, जीवा खरंच तुमची गाडी कुठेही जाते, 2 मिनटं थांबा तुम्ही. असं कपाटाकडे जात असते आणि जीवाला डोळे बंद करायला सांगितलेले असतात. कपाटात आता खुडबुड करत असते, तेव्हा खरं इकडनं जीवाला धीर काय नसतो. जीवा म्हणत असतो, काय करतेस खुडबुड, नेमकं चाललंय तरी काय. तेव्हा नंदिनी बजावूनच सांगते, तुम्ही शांत बसा म्हणते ना, 2 मिनटं शांत बसा. असं म्हणून आता इथे जीवा शांत बसलेला असतो. नंदिनीने कपाटातली ओढणी काढलेली असते आणि ती ओढणी ते जीवाच्या हाताला बांधत असते. तेव्हा जीवाने डोळे उघडलेले असतात. जीवा म्हणत असते, हे सगळं काय चाललंय. त्यावरही ते नंदिनी म्हणत असते, काही नाही हो, माझ्या नवऱ्याला जरा रात्री चालायची सवय, मी खरं तरी ते माझ्या नवऱ्याला एकटं सोडणारच नाही, म्हणजे जिथं जीवा तिथे नंदिनी असणारच ना. असं म्हणून तो दोघांचा एक एक हात धरून त्या ओढणीला बांधत असतात. जीवा म्हणतो, खरंच कमाल आहे तुझी, म्हणजे हे सर्व काय चाललंय तुझं. असं म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी म्हणत असते, हो मग काय तर, आता तुम्ही तिथे जिथे मी असणारच आहे, मी तुम्हाला असं एकटं कसं सोडेल. त्यावर जीवा म्हणत असतो, पण फक्त. त्यावर नंदिनी म्हणते, फक्त कुठे, काय म्हणजे नेमकं म्हणायचं. त्यावर जीवा म्हणत असतो, वॉशरूमला जाताना तर सोडावं लागेल ना. त्यावर नंदिनी जीवाला एक फटका देते आणि म्हणत असते, काय चाललंय जीवा तुमचं, इतकं खाण्याड कशाला बोलताय, मला वाटलं रोमॅन्सबद्दलच बोलताय. जीवा खरं सांगू का, तुमच्यामधला रोमॅन्सच गेलाय आता. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, काय माझ्यामधला रोमॅन्स, असं होणारच नाही, असं शक्यच नाही. असं म्हणून आता इथे चुटकीसरशी लाईट बंद करतो. छान असं बॅकग्राऊंडला गाणं लावलेलं असतं, छान रोमॅन्टिक गाणं लावल्यानंतर आता इथे त्या गाण्याच्या तालावर खरं तर दोघेही डान्स करत असतात. जीवा नंदिनीला जवळ ओढत असतो आणि छान असा यांचा रोमॅन्टिक डान्स इथे सुरू असतो. इकडे दुसऱ्या बाजूला काव्य आणि पार झोपलेले असतात. बाहेर खरं तर इथे जोराचा पाऊस सुरू झालेला असतो, गरजत असतं, ह्या सर्व गोष्टी होत असतात. तेव्हा काव्याला जाग आलेली असते. काव्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, काय छान पाऊस होतोय, म्हणजे या वर्षीचा पहिला पाऊस, आणि सुगंधसुद्धा मातेचा काय दरवळतोय. बाळा तुला माते खायचे, थांब थांब थांब, मिळेल तुला, शांत बस. असे ते बाळाशी बोलत असते आणि पार जवळ जाते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ उठा की, ओ उठा, बाहेर बघा काय छान पाऊस येतोय. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही हो, पाऊस कुठे येतो, खोटा पाऊस आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे काव्या म्हणत असते, खोटा कशाने, तो काय शूटिंगचा पाऊस आहे का. त्यावर पार्थ म्हणत असतो, मग सांगा कसा पडतोय पाऊस. त्यावर काव्या त्याच्याजवळ जात असते आणि म्हणत असते, असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. त्यावरही ते पार्थ म्हणत असते, अहो हा रिमझिम रिमझिम पाऊस खरं तर पावसाळ्यातला नाही आहे, हा वादळी पाऊस आहे. तुम्हाला आता छान वाटत असेल पावसात, पण उद्या बघा, उद्या तुम्हाला किती गरमी होईल आणि मग तुम्ही परत माझ्याकडेच येताल आणि म्हणतान बघा किती गरम होतं. त्यामुळे आता एशी लावा आणि छान झोपी जा बरं आणि मलासुद्धा झोपून द्या. त्यावर काव्या म्हणत असते, काय चाललंय पार तुमचं, उठा ना, बघा ना, काय छान मातीचा सुगंध येतोय, मला खायची हो. असं म्हटल्यानंतर आता पार्थ अर्धवट झोपीतच असतो. तो म्हणत असतो, काय खायची. त्यावर काव्या म्हणत असते, मला माती खायची. आता पार्थला नीट ऐकायला आलं नसतं बरं का. पार्थ उठतो आणि म्हणत असतो, थांबा आत्ता मी छान तूप लावतो आणि तुम्हाला घेऊन येतो. त्यावर काव्या म्हणते, काय
काय नाही हो, चपातीवर तूप लावतो आणि छान तुमच्यासाठी घेऊन येतो. अहो काय चाललंय तुमचं? आणि पारच्या कानाकडे जाते, कानाजवळ जाते आणि म्हणत असे, मला माती खायची आहे, माती खायची क्रेविंग होती मला. काय आत्ता माती खायची? तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही देणार नाहीत ना मला, थांबा मीच जाते. असं म्हणून तिथून उतरून हॉलमध्ये येत असते आणि पार धावतच आता इथे काव्याच्या मागे आलेला असते. काव्या काय चाललंय तुमचं? अहो थांबा 2 मिनिटं, आणि असं माती कोण खातं? असं म्हटल्यानंतर आता काव्या म्हणत असते, देशमुख मला समजून घ्या ना, खरंच मला माती खाऊ वाटली, मला डोळे लागलेत माती खाण्याचे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अशी तर माती खाताच की तुम्ही. आता काव्या त्याला फटका देते आणि म्हणत असते, मी मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे, मला समजून घ्या ना, मला माती खायची आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, हा मी घेतो समजून, मी काय करतो तुमच्यासाठी छान असं फ्रूट सॅलेड बनवतो, नाही तर नूडल्स बनवू का, आणि त्यावर मसाला टाकतो, त्या मसाल्यालाच माती समजा. काव्या इथे चिडलेली असते, नकोय म्हणते ना मी तुम्हाला, मला ते नूडल्स नको आणि काहीही नको, मला फक्त माती खायची आहे. असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणतो, मी तुम्हाला माती नाही देऊ शकत हो. आता एक वेळ गावाकडची माती ठीक आहे, पण इथली माती किती घाण आहे, म्हणजे चांगली नसेल होती. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अहो खड्डा खोंदा आणि आणा ना त्याच्यातली थोडीशी माती. पार्थ नकार देत असतो, मात्र काव्या म्हणतात, थांबा मीच जाते. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, थांबा मी जातो आणि घेऊन येतो बाबा. असं म्हणून आता इथे पार्थ माती आणण्यासाठी गेलेला असतो. इकडे काव्या फार खुश झाली. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं माननीला जाग आलेली असते, कारण की जोराचा पाऊस असतो आणि त्या पावसाच्या आवाजानेच माननी उठलेली असते. खाली काव्या पारची वाट पाहत असते, जोरजोरात म्हणत असते, पार्थ या की लवकर, या की लवकर. तेव्हा खरं तरी ते माननीला थोडासा आवाज गेलेला असतो. माननी म्हणत असते, या टायमिंगला कोण जाग आहे आणि कोण असेल? असं म्हणून आता इथे खाली ते आवाज ऐकण्यासाठी येत असते. इकडे आता खरं तर पार्थनी ती माती आणलेली असते, दबक्या पावलाने घरात येतो. मात्र इथे बाहेर पाऊस सुरू असतो आणि त्या पावसाच्या चिखलात खरं तर त्याचे पाय भरलेले असतात आणि ते सगळे घरभर त्यांनी केलेले असतात. आता पार्थ ती माती आणून त्या ताटात ठेवलेली असते. काव्या म्हणत असते, वाव पार्थ, खरंच थँक्यू सो मच. आता काव्या त्या मातीचा सुगंध घेत असते. तितक्या तिकडनं माननी आलेली असते. माननी ह्या दोघांना पाहते तर म्हणत असते, काय चाललंय तुमचं आणि इतक्या रात्रीचं तुम्ही करताय काय इथे? तेव्हा खरं पार्थ म्हणत असतो, काय नाही ते काव्या अभ्यास करत होत्या आणि त्यांना कंपनी मी देत होतो. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते, काय अभ्यास करत होती आणि मग हिचं पुस्तक कुठे? आता काव्या लगेच पार्थला म्हणत असते, द्या की पार्थ आता उत्तर द्या. आता माननीला वाटतं असतं की काव्याचं काहीतरी दुखतंय खुपतंय. बरीच ना गो काव्या तू, म्हणजे काही झालं नाही ना? त्यावर पार्थ म्हणतो, नाही हो काही झालं. आणि पुस्तकाचं काय म्हणताय तुम्ही? खरं तर काव्या आमच्या इतक्या हुशार आहेत ना, त्यांचं पानासहित पेजसहित प्रश्नासहित सगळं माहीत असतं त्यांना, त्यांचं फक्त मी रिव्हिजन घेतोय. असं इथे पार्थ काहीतरी खोटं नट्ट सांगत असतो. तेव्हा माननीचं पार्थच्या केसाकडे गेलेलं असतं, कारण की पार्थचे केस ओले झालेले असतात. तेव्हा माननी म्हणते, काय चाललंय पार्थ आणि तुझे केस कसं काय ओलेत? तू बाहेर पावसात गेला होता का? अगं नाही आई, मी कशाला जाऊ पावसात. आता तितकात खरं तर वारा सुटलेला असतो, त्यामुळे दरवाजा वाजत असतो. आता पार्थकडनं दरवाजा उघडाच राहिलेला असतो, त्यामुळे हे सर्व काही होत असतं. माननी म्हणते, दरवाजा मी तर बंद केला होता, मग कोणी उघडा ठेवला? थांब मी बंदच करून येते. असं म्हणून आता दरवाजाच्या दिशेने जात असते. आता माननीला सगळ्या घरभर आता इथे खरं तर मातीचे पावलं दिसतात. त्यामुळे माननी फार घाबरलेली असते. तिला वाटतं असं की चोर वगैरे शिरला काय घरात. आता माननी पार्थला जोरजोरात आवाज येते, पार्थ अरे इकडे ये, बघ हे सगळं काय चाललंय. आता पार्थ आणि काव्या दोघेही धावत जात असतात. जाताना काव्या म्हणत असते, थोडी खाऊ का मी? पार्थ म्हणत असं, थांबा ना जरा, थांबा ना, आईचं तर मिटू दे आधी. असं म्हणून दोघी इकडे आलेले असतात. माननी म्हणत असं, अरे पार्थ आपल्या घरात चोर वगैरे शिरलेत का काय, बघ बरं एकदा. मात्र पार्थ शांत उभा असतो. तेव्हा माननीचं लक्ष पार्थच्या पायाकडे जाते आणि म्हणत असते, काय तू म्हणजे तू गेलास बाहेर? असं म्हटल्यानंतर आता माननी पार्थला जोरजोरात फटके देत असते. काव्याच्या मागे पार्थ लपत असतो. काव्या म्हणत असते, आई थांबा की 2 मिनिटं. आता पार्थ इथे धावतच हॉलमध्ये परत आलेला असतो आणि माननी सुद्धा त्याला मारतच इथे हॉलमध्ये आलेली असते. तेव्हा माननी म्हणते, काय चाललंय तुझं, सांग बरं मला. तुला सांगितलं मी पावसात जायचं नाही. अरे तुला सर्दी होते माहिती आहे ना, मग थांबतो असं ऐकणारच नाही, थांब ताटानेच मारते तुला. असं म्हणून त्या मातीच्या ताटावरचं ताट घेत असते आणि ते पार्थला मारायला लागलेले असते. तेव्हा तिचं लक्ष जातं त्या मातीकडे आणि म्हणत असते, हे काय आहे माती आणि कुणी ताटात टाकली ही? असं म्हटल्यानंतर काव्या लगेच पार्थकडे बोट दाखवत असते. आता माननी पार्थकडे रागानेच पाहते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, आई खरं तर तुझा प्रश्नच चुकीचा आहे, ही कुणासाठी आणली हे तरी विचार की. असं म्हणून आता काव्याचं जे बोट असतं ते काव्याकडेच पार्थ फिरवतो. सांगा आता, सांगा काहीतरी सांगा. आता काव्या ते ताट घेत असते आणि त्याचा वास घेत असते. तेव्हा माननीला समजतं. माननी म्हणत असते, काव्या तुला डोळे लागलेत का मातीचे खाण्याचे? हो आई हो, डोळेच लागले आहेत. असं म्हटल्यानंतर आता माननी खरं काव्याकडे बघून बघून हसत असते. आता सगळी काही फरशी जी घाण केलेली असते, आता ती घाण केलेली फरशी पार्थला तिकडे पुसावं लागत असते. पार्थ पुसत असतो आणि म्हणत असतो, बघा म्हणजे या देशमुखांचा राजा जो असतो
तो राजा इथे फरशी पुसते आणि त्या सासूना दोघी तिकडे गप्पा मारतात. असं म्हणून ती फरशी पुसून मॉप घेऊनच ह्या दोघीकडे आलेला असतो. आता इथे पार्थ म्हणतो खाल्ली का माती, म्हणजे बघा ना ह्या देशमुखांचा राजा फरशी पुसतोय आणि राणी माती खाती. असं म्हटल्यानंतर आता काव्य म्हणत असते नाही हो, तुम्ही इतका वेळ लावला ना त्यामुळे खरं तरी ते मला आता माती खायचीच नाही, वासानीच माझं पोट भरलेलं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो काय चाललंय काव्या, तुमच्यामुळे मी एवढी मेहनत केली, ही फरशी पुसली, तरीसुद्धा तुम्हाला आता ती माती खायची नाही. आता माननी पार्थला शांत करत असते. पार्थ तू शांत बस रे, तुला काय कळतं ह्या सर्व गोष्टी. अरे गरोदरपणात ह्या सर्व गोष्टी होतात आणि प्रत्येक डोहाळ्याच्या मागं काहीतरी वैज्ञानिक कारण असतं, डॉक्टरसुद्धा सांगतात, तुला काय माहिती रे. आता काव्या उत्साहाने म्हणत असते आई काय असतं कारण सांगा की प्लीज. असं म्हटल्यानंतर आता माननी म्हणत असते हे बघ, आता खडू जर खावासा वाटला तर त्या बाईच्या शरीरात कॅल्शियमची कमी असते आणि बर्फ जर खावा वाटला तर आयर्नची कमी असते. आयर्नची कमी असणे म्हणजे बाईचं तोंड कोरडं वगैरे पडणं आणि बर्फ खाल्ला की बरं वाटतं. असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो पण हे सगळं काही ठीक आहे, एखाद्या बाईला जर माती खायचीच असेल तर. असं म्हटल्यानंतर आता काव्य म्हणत असते आई बघा ना माझी हे टिंगल करतात. आता इथे माननी म्हणत असते गपरे, माझ्या सुनेची अजिबात टिंगल करायची नाही. तेव्हा काव्या म्हणत असते यांना सोडून द्यावं आई, तुम्ही मला सांगा ना, पण माती जर खावाशी वाटली तर काय कमी असते नेमकं. आता पार्थ इथे तोंडावर बोट ठेवून उभा असलेला असतो बरं का. आता इथे माननी म्हणत असते अगं हे बघ, आता जर माती खावाशी वाटत असेल तर आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. पण काव्या तुला सांगू का, गावाकडे माती चांगली ग, ह्या मातीत काय केमिकल ह्या सर्व गोष्टी असतात, त्यामुळे ही माती खाऊ नाही ग. असं म्हटल्यानंतर आता इकडनं पार्थ मुद्दा म्हणत असतो पण आई जर एखाद्या बाईला माती खायचीच असेल तर मग काय करावं. त्यावर माननी म्हणत असते काही नाही करायचं, डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरना सांगायचं, डॉक्टर सप्लिमेंट लिहून देतील, मग हळूहळू सगळे डोहाळे कमी होतात, असंही ते माननीने म्हटलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणत असते आई खरंच या मातीमुळे मला आज बऱ्याच गोष्टी कळल्या, खरंच तुम्ही फार हुशार आहात. असं म्हटल्यानंतर ह्या हुशारीचं क्रेडिट इकडनं पार्थ घेत असतो. पार्थ म्हणत असते आई कुणाची आहे. असं म्हटल्यानंतर आता ह्या दोघीही पार्थकडे पाहतच असतात. माननी म्हणत असते काय कमाल आहे म्हणजे हे का नाही, क्रेडिट उगच घ्यायचं. आता पार्थ म्हणतो असं माझ्याकडे असं काय बघताय, वाजलेत किती बघा. आता पार्थच्या हातात घड्याळसुद्धा नसते. तेव्हा दोघी हे काय सुरात म्हणतात किती वाजले सांगा. वाजले असतील किती वाजायचे आहेत पण चला झोपा आता, उशीर होतोय, मला झोप आली हो. असं म्हणून आता असं म्हटल्यानंतर माननी म्हणते हो हो ठीक आहे जा जा, उशीर झालाय आता झोपा. आता काव्याने पार झोपण्यासाठी निघून गेले. आता इकडे माननी सुद्धा त्या मातीचा सुगंध घेते बरं का आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते माझंही काय चाललंय हे, चला उशीर झालाय झोपायला. असं म्हणून ती सुद्धा झोपण्यासाठी निघून जाते. आता सकाळ झालेली असते. पार्थ आणि नंदिनी किचनमध्ये असतात आणि पार्थने खरं तर काव्याच्या रात्रीच्या डोहाळ्याचं सगळं काही ते नंदिनीला सांगितलं. नंदिनीने ऐकल्यानंतर नंदिनी म्हणत असं एवढा सगळा ड्रामा झाला, मी आणि जीवा असायला हवे होते. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो कशाला, तुमचा तरी आराम झाला, अहो मला विचारा, माझी झोप झाली नाही पूर्ण. आता इथे नंदिनीला आठवत असतं की रात्री आमची तरी कुठे झोप झाली, कारण की छान असा त्यांचा रोमॅन्स रात्री रंगलेला असतो, हे सगळं काही तिला आठवत असतं. तेव्हा पार्थ म्हणतो कुठे हरवलात तुम्ही नंदिनी. आता नंदिनी भानावर येते आणि म्हणत असते काही नाही हो, डोह्याबद्दल विचार करत होते, अहो गरोदरपणात हे डोह्या वगैरे लागणं नॉर्मल आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे पार्थ म्हणत असतो नंदिनी तुम्ही असं बोलताय जणू काय तुम्ही प्रेग्नेंटच नाही आहात. असं म्हटल्यानंतर नंदिनीचा चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. नंदिनी विषय बदलते आणि म्हणत असते बघा दूध वरती आले. आता पार्थ म्हणत असतो पण ह्या डोह्यामुळे खरं मला रात्री बऱ्याच गोष्टी कळल्या, पहिलं मी डॉक्टरकडे जाणार आणि मेडिसिन घेऊन येणार आहे, असं इथे पार्थ म्हणत असतो. आणि तुमच्यासाठी सुद्धा आणू का. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला नेमकं काय बोलावं कळतच नाही, तितक्यात जीवा येत असतो. म्हणत असं बडे भैया, आता तर नंदिनीला त्या गोष्टीची गरज नाही आहे, तिला आतापर्यंत नाही डोळे लागले आणि तिला डोळे लागले ना तर खुशाल लागू दे, प्रत्येक तिचे डोळे मी पुरवील, पण आता माझ्या बायकोला खरं तरी ते ब्रेड ऑमलेटचे डोळे लागलेत हो का नाही. तेव्हा नंदिनी मान हलवत असते. तेव्हा इकडनं पार्थ म्हणत असतो भारी आहे तुमच्या नवरा बायकोचं, म्हणजे एकमेकांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळतात, बरं तुमचं चालू द्या मी जातो, मला एक मीटिंग आहे. असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. पार्थ निघून जेव्हा तुम्ही बरं झाला आलात. पार्थ इतकं डोह्याबद्दल बोलत होते आणि नेमकं मला काय बोलावं हेच कळत नाही. असं म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो असं नको काळजी करू, मी तुझा पार्टनर आहे, प्रत्येक गोष्टी तुला मदत करायला येणारच आहे, चल आता तुझ्यासाठी छान असं ऑमलेट बनवतो. असं म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी म्हणत असते पण तुम्हाला कसं कळलं की मला ब्रेड ऑमलेट खायचं आहे. त्यावर जीवा म्हणत असतो अरे सकाळपासून तू 3 मला रील्स पाठवल्यास ब्रेड ऑमलेटच्या, मग कळणार आता माझ्या बायकोला ब्रेड ऑमलेट खायचे म्हटल्यानंतर बनवायला तर हवंच ना, असं इथे जीवा म्हणत असतो. आता छान असं जीवा स्टाईली ते नंदिनीसाठी ब्रेड ऑमलेट जीवाचं बनवणं सुरू असतं. छान बॅकग्राऊंडला लग्नानंतर होईलच प्रेम हे सॉन्ग लागलेलं असतं. जीवाने ऑमलेट बनवलेलं असतं.
ऑमलेट बनवल्यानंतर ते ताटात छान असं काढलेलं असतं। नंदिनी जीवाकडे प्रेमाने पाहत असते, कारण की जीवा तेवढंच प्रेमाने ते ऑमलेट बनवत असतो। आता जीवाने खरं तरी ते टोमॅटो सॉसनी त्याच्यावर हार्ट शेपचा आकार काढलेला असतो। हे पाहून नंदिनीला फार बरं वाटत असतं। नंदिनी ते ऑमलेट खात असते आणि जीवाचं कौतुक करत असते। आता यांचा रोमॅन्स इथे किचनमध्ये सुद्धा सुरू आहे। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या मालिकेचा पुढील भाग आपण अपलोड केलेला आहे तो एकदा चॅनलवर नक्कीच जाऊन पहा। धन्यवाद।